दुसरीकडे अहिल्यानगरमध्ये देखील दरवाढ झालेली आहे। तिथून देखील आमच्या प्रतिनिधींनी आढावा घेतलाय, जाणून घेऊयात। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी आवाहन केलेलं होतं की पेट्रोल आणि डिझेलचे जे आहे वापर हा आवश्यक तसाच करावा आणि त्याचा जो वापर आहे तर तो कमी करावा असं आवाहन करण्यात आलं होतं। आणि आज जर बघितलं तर सकाळपासूनच पेट्रोल आणि डिझेलचे दर जे आहेत तर ते 3 रुपयांनी वाढलेले आहेत आणि त्याचा परिणाम जो आहे तर तो कुठेतरी आता सर्वसामान्यांवरती देखील होताना दिसतो आहे। खरं तर पेट्रोल आणि डिझेलचा वापर हा कमी करावा असं आवाहन करताना सर्वच मंत्र्यांनी जे आहेत आपल्या वाहनांचे ताफे जे आहेत तर ते कमी केलेले होते। मोटरसायकलचा वापर जो आहे तर तो केलेला होता। सर्वसामान्य नागरिक आहेत त्यांच्याशी बोलणार आहोत। पेट्रोल आणि डिझेलचे दर जे आहेत तर ते 3 रुपयांनी खरं तर वाढलेले आहेत। सर्वसामान्य म्हणून काय प्रतिक्रिया? आज जर बघितलं तर युद्धाची पार्श्वभूमी आहे आणि जर या प्रकारे जर पेट्रोल वाढत चाललंय, डिझेल वाढत चाललंय, तर मला असं वाटतं की सर्वसामान्य नागरिक म्हणून जर बघितलं तर एवढे जर भाव जर वाढत असतील तर खिशाला न परवडणारे हे भाव आहेत। आणि याच्यामध्ये जर बघितलं तर सर्वसामान्य नागरिक जो आहे तर हा खूप भरडला जाऊ शकतो। तर मग अशा सीनमध्ये एवढ्या मोठ्या लेवलला जर भाव जर वाढत असतील तर मला वाटतं की सर्वसामान्य नागरिकांनी कुठं जायचं किंवा सरकारने याच्यावर जर बघितलं तर काहीतरी सोल्युशन काढलं पाहिजे, जेणेकरून जर बघितलं तर आपल्याला सर्वसामान्य नागरिकांसाठी सोल्युशन काय आहे। मग आपण जर अशा प्रकारे पेट्रोल जर वाढत चाललंय किंवा गॅसची टाकी वाढत चालली, गॅसच्या टाकीचे भाव वाढत चाललेत, पेट्रोलचे भाव वाढत चाललेत, मग आज सर्वसामान्य नागरिकाचे पेमेंट वाढतात का, इन्कम वाढतंय का? मग इन्कम जर वाढत नाही आणि खर्च जर वाढायला लागली, महागाई जर वाढायला लागली तर अशा वेळेस सर्वसामान्य नागरिकांनी करायचं काय? तर हा खूप मोठा प्रश्न जर बघितलं तर आज मी एक सर्वसामान्य नागरिक म्हणून मला पडतोय। आणि माझ्या भविष्याचं काय, माझ्या मुलांचं काय, म्हणजे येणाऱ्या काळामध्ये जर बघितलं तर मला देशाचं एक प्रश्नचिन्ह उभा राहतंय की काय होणार आहे भारत देशाचं। एकूण जर बघितलं तर हे पेट्रोल आणि डिझेलचे भाव जे आहेत तर ते वाढल्यानं सर्वसामान्यांना जे आहे त्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे आणि कुठेतरी सरकारनं यामध्ये हस्तक्षेप करावा आणि काहीतरी पर्याय काढावा अशी भूमिका जी आहे तर ती सर्वसामान्यांकडून व्यक्त होताना दिसते। कॅमेरा पर्सन गिरीश सुनील भुंगळे, एबीपी माझा, अहिल्यानगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।